तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलिसांनी 24 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शहरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस इक्बाल चौक येथे छापा टाकून अनैतिक देहविक्री उघडकीस आणली। पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छाप्यात शाहरुख शेख रहमान वय 30 वर्ष आणि अंकुश पंढरी धांडे वय 37 वर्ष राहणार वरखेड तालुका शेगाव यांना अटक करण्यात आली। आरोपींनी एका पीडित महिलेला देहविक्रीसाठी शेगावात आणले होते। पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आरोपीच्या ताब्यातून सदर महिलेची सुटका करण्यात आली आहे। छापा दरम्यान आरोपीकडून देहविक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 433/2025 अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 345 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे स्वतः करीत आहेत। दरम्यान शेगाव शहरात पुन्हा एकदा देहविक्रीसारखा गंभीर गुन्हा उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे समाज माध्यमांवर त्यांचे कौतुकही होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, शेगाव। आज रोजी आम्हाला पेट्रोलिंग करत असताना एक गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की इक्बाल चौक येथील आशीर्वाद लॉज या ठिकाणी अनैतिक व्यापार अंतर्गत व्यवसाय सुरू आहे। त्यामुळे आम्ही आमचे महिला पोलीस अंमलदार आणि पोलीस स्टाफ, सरकारी पंच यांसह रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला एक पीडिता तसेच तेथील मॅनेजर, लॉजचा मॅनेजर आणि एक कस्टमर असे मिळून आले। त्यांच्यावर आम्ही अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम चे कलम 345 या अन्वये कारवाई केलेली असून पुढील तपास सुरू आहे। तसेच याद्वारे शेगाव शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहनही करतो की ज्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे किंवा वेगवेगळ्या लिंक येतात आपल्याला व्हॉट्सॲपवरून, फेसबुकवरून, वेगवेगळे ॲप्स आहे। तसेच व्हॉट्सॲपवरती आपल्याला शेअर बाजाराचे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप, अनोळखी लोकांचे ग्रुप्स आहेत। या ग्रुप्समध्ये ॲड होऊ नका, त्यांना डिलीट करा। अनोळखी लोकांनी पाठवलेल्या लिंक क्लिक करू नका, कारण की असे आम्हाला वारंवार आता अनुभव येत आहेत की काही लोक पैशाच्या थोड्या लोभापायी आपली हार्ड अर्न मनी म्हणजे आपण कष्टाने कमवलेला पैसा गुंतवत आहेत आणि त्या छोट्या व्याजाच्या लोभापायी आपण आपली